नमस्कार, जय शिवराय. निखिल मस्के व्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आलो आहोत किल्ले पांडवगड. वाई परिसरामध्ये वसलेल्या या किल्ल्याचे महत्त्व अनेक लोकांना माहीत नसावे. अनेक लोकांपासून दुर्लक्षित असलेला हा किल्ला आज या व्हिडिओच्या माध्यमातून ऐतिहासिकदृष्ट्या आणि भौगोलिकदृष्ट्या दाखवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. वाई म्हणजेच विराट नगरी. कृष्णाकाठी वसलेल्या या नगरीच्या बाजूलाच असलेला हा किल्ला म्हणजे किल्ले पांडवगड. पांडवगडावरती आपण वर आलोय. इथे सध्याच्या सिच्युएशनला मॅप्रो गार्डन यांची प्रॉपर्टी स्वतःची. तर मग गडावर आल्यानंतर आपल्याला जे तलाव लागतं, पहिला तलाव लागतो, त्या तलावानंतर पुढे आल्यानंतर एक घर दिसेल. त्या घरात येऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल. आपले नाव, नंबर वगैरे लिहावे लागतील आणि परत गडावरून खाली उतरत असताना जी वेळ आहे ती वेळ देखील तुम्हाला तिथे जाऊन नोंद करावी लागेल. तलावापासून आपण पुढे आल्यानंतर एक खराब टाकं लागतं. त्या खराब टाक्यापासून आपण डाव्या बाजूने आलोय. तर आपल्याला पुढे आल्यानंतर वाटेत आणखी एक टाकं लागलं. आपण आता इथून पुढे जाऊयात. जे पहिलं टाकं आहे ते खांब टाकं आहे. त्यानंतर बाकीच्या टाक्यांच्या भिंती सध्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. मग तुम्ही आल्यानंतर तुम्हाला समजेल की या बाजूला इथे एक पहिलं टाकं, हे दुसरं, त्याच्या पलीकडे तिसरं, त्यानंतर जे दोनमध्ये एक डिवायडर दिसतंय ते 4 आणि 5 आणि बाजूचं 6वं टाकं, असे एकूण 6 टाके एका ठिकाणी आहेत. कदाचित जे वरच्या बाजूने येणारं पाणी आहे, वरतून जे माती मिश्रित पाणी असेल त्याने पहिलं टाकं भरेल. त्यानंतर पुढे त्या टाक्यातून येणारं जे गाळ असेल तो या टाक्यात साचेल आणि स्वच्छ पाणी पुढच्या टाक्यांमध्ये जाईल. अशा प्रकारची रचना ज्यावेळेस एकाच ठिकाणी जास्त प्रकारचे किंवा जास्त नंबरमध्ये टाके असतात तिथे केलेली असते, जेणेकरून पहिल्या टाक्यामध्ये गाळ राहतो आणि बाकी जे पुढचे टाके त्यातलं पाणी पूर्णपणे स्वच्छ असतं. पांडवगड हा किल्ला टाक्यांसाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. गडावर एकूण 18 टाके आहेत. टाके बघितल्यानंतर आता आपण रस्ता नाही येथून, परंतु प्रचलित सर जात आहेत, तर मग आपण त्याच मार्गाने जाऊयात. आपण आता जे 6 टाके बघितले, 6 टाक्यांपासून पुढे आल्यानंतर आपल्याला पांडवगडाचा पहिला दरवाजा लागतोय. या दरवाजाचा हा मोठा असा भक्कम बुरुज आणि एका बाजूला जी दिसते तुम्हाला दगडी तटबंदी आहे. दरवाजामधून जेव्हा आपण पुढे येतो, पुढे आल्यानंतर तुम्हाला जी गोष्ट दिसते, आता त्याचा कमान शिल्लक राहिलेली नाही, कमान ढासळलेली आहे, परंतु तो दरवाजा आहे. आतमध्ये जर आला तर पुढे आल्यावर तुम्हाला दिसेल की दरवाजाला जे दाराच्या पाठीमागे लावण्यासाठी अडसर असतात, त्या अडसरांसाठी जागा आहे. तर या अडसरांच्या जागेच्या माध्यमातून दरवाजाच्या मागे मोठा लाकडी पोल लावला जायचा, जेणेकरून समोरून शत्रूने धडक जरी दिली तरी दरवाजा उघडत नसे. आपण आता पहिल्या दरवाजापासून पुढे आलोय. पहिल्या दरवाजानंतर तुम्हाला माझ्या बाजूला इथे एक अरुंद जागा दिसते. आता ही अरुंद जागा असण्याचं कारण की हा देखील एक गडाचा दुसरा दरवाजा असावा. जर तुम्ही पुढे आलात तर तुम्हाला दिसेल की हा एक बुरुज सदृश्य भाग आहे, म्हणजे तटबंदीचाच एक भाग पण गोलाकार आहे, म्हणून आपण त्याला बुरुज म्हणूयात. आणि त्याच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला दरवाजाची अडसर लावण्यासाठी पुन्हा एकदा जे अडसराची जागा असते ती दिसते, म्हणजे कदाचित जुन्या काळामध्ये इतिहासामध्ये इथे देखील एक दरवाजा असावा. गडाच्या दुसऱ्या दरवाजापासून आपण वर आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला गेल्यानंतर एक पहिलं मंदिर लागतं. विटांचं बांधकाम असलेले मंदिर आहे. आतमध्ये तुम्हाला जी मूर्ती दिसते ती चपेटदान मारुतीची किंवा रौद्र मारुतीची मूर्ती आहे. आता रौद्र मारुती का म्हणायचं, तर जी मारुतीरायाची शेपटी ती त्याच्या डोक्याच्या वरच्या बाजूला जाते. ज्यावेळेस तुम्हाला गडांवरती अशा मूर्त्या आढळतात तर ते रौद्र मारुती असतात. रौद्र मारुती मंदिरापासून आपण पुढे आल्यानंतर आपल्याला जो बाजूला दिसतोय तो चुन्याचा घाणा आहे. त्याच्या मधलं जे जातं असतं तुटलेल्या स्थितीमध्ये आहे, परंतु जे बाजूचं चाक आहे ते अजूनही योग्य स्थितीमध्ये आहे. त्यासोबतच चराची जी रचना आहे ती देखील आपल्याला इथे चांगल्या प्रकारे बघायला मिळते. चुन्याच्या घाण्यापासून आपण थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला पांडवजाई मातेचं मंदिर दिसतंय. पांडवजाई मातेचं मंदिर माझ्या डाव्या बाजूला आहे. तर ज्या मंदिराच्या समोरच्या बाजूलाच एक शिळा आहे, बाजूला पादुका आहेत, जे कदाचित समाधी असावी. एक छोटंसं टाकं आपल्याला दिसतंय. आणि आता जर आपण बघितलं मंदिराच्या समोर, मंदिराच्या अगदी समोरच्या बाजूलाच
2 शिवलिंग आहेत आणि त्यासोबत एक नंदी आहे। आणि मंदिराच्या आतमध्ये आता जे वास्तू दिसते, वास्तू कदाचित आदिलशाही काळामध्ये देखील विटांचं बांधकाम झालेलं होतं। तर कुठल्या काळातली आहे हे माहित नाही, परंतु आता मंदिराच्या आतमध्ये मूर्ती आहे, मंदिराच्या बाहेर त्याचं प्रांगण वगैरे बांधलेलं आहे आणि सध्याच्या अवस्थेतला जी बाहेरची तटबंदी आहे किंवा बाहेरची भिंत आहे ती तुटलेली आहे। आता आपण पांडवजाई मंदिरापासून पुढे आलोय, म्हणजे गडाच्या दक्षिण भागाकडे आलोय। गडाच्या दक्षिण भागाच्या आत्ता मी जिथे उभा आहे हा गडाचा दक्षिण बुरुज आहे। बुरुजाची रचना सध्या तुम्हाला दिसणार नाही, परंतु थोड्याफार प्रमाणात दगड वगैरे इथे आहेत। आता माझ्या डाव्या बाजूला जर तुम्हाला जे दिसतंय ते धोम धरण आहे। धोम धरणाचा परिसर तुम्हाला पूर्णपणे दिसतोय। त्यानंतर माझ्या उजव्या बाजूला जर बघितलं तर उजव्या बाजूला थोडंसं पुढे त्या बाजूला जर जो सरळ डोंगर दिसतोय आणि थोडासा गडासारखा भाग दिसतोय तो आहे वैराटगड। वैराटगडाच्या डावीकडे म्हणजे आपण जर आता बघितलं डाव्या बाजूला आलो तर 2 किल्ले जी जोडगोळी आपण म्हणून ओळखतो, चंदन आणि वंदन, हे 2 किल्ले देखील आपल्याला पांडवगडावरून बघायला मिळतात। आता पांडवगडावर येण्यासाठी महत्वाचे 2 मार्ग आहेत, एक दक्षिणेकडून येणारा मार्ग आहे आणि एक उत्तरेकडून येणारा मार्ग आहे। आपण आता जो गुंडेवाडी मार्गे आलोय तो आहे उत्तरेकडील मार्ग, जिथे आपल्याला पहिला दरवाजा दुसरा दरवाजा लागले। आणि आता जर माझ्या पाठीमागे दक्षिण बुरुजाच्या मागे जे वाट दिसते, थोड्याफार प्रमाणात तुम्हाला दिसत नसेल तर त्या वाटेने जर तुम्ही आला तर ती मेनवलीकडून येणारी वाटे, मेनवलीकडून येणाऱ्या वाटेवरती देखील एक उद्ध्वस्त दरवाजा तुम्हाला बघायला मिळेल। त्या वाटेने देखील तुम्ही गडावर येऊ शकता। गडावर तुम्ही कुठे पोहोचाल तर एक्झॅक्टली जिथे खराब पाण्याचं तळ होतं, जिथे तुम्ही मॅप्रो गार्डनची जी प्रॉपर्टी आहे तिथे रजिस्ट्रेशन केलं त्या जागेपर्यंत तुम्ही येऊन पोहोचता मेनवलीकडच्या वाटेने। किंवा जर मेनवलीकडच्या वाटेने येणार असाल आणि तुम्ही जर उजव्या बाजूने आला गडाच्या तर तुम्ही येताना एक ग्रामदैवत आहे, ग्रामदैवतेची कड्यातील एक मूर्ती आहे, ती देखील तुम्हाला बघायला भेटेल। तुम्ही तिकडून मॅप्रो गार्डनकडे येऊ शकता। शिलाहार राजा भोज दुसरा याने या पांडवगडाची निर्मिती केली असावी। पांडवगड बहमनी सत्तेनंतर विजापूरच्या आदिलशाहीकडे होता, परंतु मोरोपंत पिंगळे व निळो सोंदेव यांनी त्रिंबक व्यंकटेश यांना 26 ऑक्टोबर 1671 रोजी एक पत्राद्वारे विचारणा केली होती। त्यामध्ये आपल्याला पांडवगडाचा उल्लेख आढळतो। तो असा, शिवछत्रपती रोहिड्याहून पांडवगड पाहून येणार होते। यावरून असे समजते की 1671च्या आधी देखील पांडवगड हा शिवशाहीमध्ये होता। 1689 मध्ये राजाराम महाराज जेव्हा जिंजीला जात होते तेव्हा वाटेत त्यांनी पांडवगडाचा आश्रय घेतला होता। 1701 मध्ये गड पुन्हा मुघलांकडे गेला, परंतु औरंगजेबाच्या मृत्यूनंतर गड पुन्हा मराठेशाहीत म्हणजे स्वराज्यात आला। 24 मार्च 1818 रोजी मेजर थॅचरने गडावरती हल्ला केला आणि अखेरीस गड हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला। फायनली आपण पांडवगडची पूर्णपणे सफर कंप्लीट केली आहे। सगळ्या वास्तू फिरून आता आपण पुन्हा गडाच्या पहिल्या दरवाजापाशी आलोय। इथून आता आपण पुढे गुंडेवाडी गावाकडे उतरणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच। पांडवगडाचा इतिहास तुम्हाला समजला असेल, त्यासोबतच पांडवगडावरील सर्व वास्तू, त्यासोबत टाकी आहेत पाण्याची ती बघितली असतील। इथून आपण खाली गेल्यानंतर मॅप्रो गार्डन मध्ये जिथे रजिस्टर केलं होतं तिथे आपला गडावरून परतीचा वेळ आपण देणार आहोत आणि त्यानंतर आपली पांडवगडाची सफर संपेल। अशाच प्रकारच्या नवनवीन गडकिल्ल्यांच्या व्हिडिओ, इतिहासाची माहिती आणि त्यासोबतच इतरही माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबतच व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुमचे जे काही रिव्ह्यू असतील ते या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा।